चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहोत, आता ती गोष्ट, ती जाहिरात, ती ॲड आता आपल्यापर्यंत येण्यासाठी फक्त काहीच दिवस बाकी आहेत. बरोबर आहे बाळांनो. बघा, नुकतीच बाळांनो एक काय झालेलं आहे, तर जी आर अपडेट झालेला आहे आणि जागांचं पूर्णतः विवरण त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे की कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या विभागामध्ये आणि महत्त्वाची गोष्ट आहे कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत आपल्याला हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. बघा लक्ष द्या, आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणून बघा, दिनांक 13/4/2026 बरोबर आहे. शासन पत्र क्रमांक माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार जर पाहिलं म्हणून बघा, आपल्याला माहीत असलेला अर्ज बघा, उपयुक्त विषयावर विषयांकित प्रकरणी आपणास कळत येते की वरील संदर्भात अर्ज क्रमांक 2 मधील 11/4/26 रोजचा आपला माहिती अधिकाराचा अर्ज 13/4/26 रोजच्या शासनपत्रान्वये या कार्यालयात दिनांक 4/5/2026 रोजी प्राप्त झाला असून सदर माहिती पूर्णतः राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये एप्रिल 2026 काय म्हणते म्हणून बघा, ते एप्रिल 2026 आणि महत्त्वाची गोष्ट पर्यंत जवानात जागा किती बाळांनो, तर 415 जागा कशाच्या येतात, तर जवानांच्या जागा आहेत. कशाच्या बाळांनो, तर 415 जागा जर पाहिल्या तर जवान म्हणजेच बाळांनो कॉन्स्टेबलच्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा बाळांनो, वाहन चालक 168 जागा येतात. म्हणजे बघा 415 आणि 168 8 8 आणि 5 1300ला 3 हात चाला 1 6 आणि 7 आणि 1 8 बरोबर आहे. 4 आणि 1 5 583 बरोबर आहे. काय म्हणते बाळांनो मी, तर बघा 583 जागा निसत्या कशाच बाळांनो, जवान आणि महत्त्वाची गोष्ट वाहन चालक 583 आणि याच्यात जर पाहिलं तर चपराशी, ओके, चपराशाच्या वगैरे जागामुळे अशा 400 काय येतात. म्हणजे जवळपास बाळांनो 900 ते जवळपास 1200 प्लस जागा येण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे बाळांनो आता आपल्याला या महिन्याच्या जून किंवा जुलै महिन्याच्या जूनच्या एंडिंगला आणि जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत काही जरी केलं तरी ॲड आपल्याकडे येणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला पेटून उठायचं बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणून आपण जर पाहिलं तर बघा, हे माहिती पत्र बरोबर आहे, माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेलं आहे आणि पत्र 100% खरं आहे. आता मला दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, आता तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी बाळांनो आपल्याला 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे. किती विषयांचा बाळांनो, तर बघा 4 विषयांचा. याच्यामध्ये बाळांनो बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, तर बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर बाळांनो मराठी असेल, त्यानंतर बाळांनो इंग्रजी असेल आणि GK GS असेल बरोबर आहे. हा घटक या 4 विषयाचा अभ्यास करायचा आहे. आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, वेळ कमी असल्यामुळे काय करायचं बाळांनो माहिती आहे का, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे बाळांनो की तुम्हाला काय म्हणते बाळांनो, की तुम्हाला आता ही आपली याची तयारी करण्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बॅच जॉईन करण्यासाठी IITS अकॅडमी सरळ सेवा नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. ही बॅच बाळांनो परिपूर्ण आपण फक्त आणि फक्त दारूबंदीसाठीच रेकॉर्ड केलेली आहे. या बॅचचा फायदा घेण्यासाठी बाळांनो तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे, वरील थंबनेल जो नंबर आहे त्याच्यावर कॉल करायचा आहे आणि बॅच परचेस करायची आहे बरोबर आहे. आभी नाही तो कमी नाही. आता वेळ निघून गेला बाळांनो, काही आपलं खरं नाही. मागच्या वेळेस फक्त आणि फक्त 315 जागा होत्या, आता जागा जवळपास 900 ते 1200च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 4 ते 5 पट जागा असतात बाळांनो. म्हणजे यावेळेस कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे. यावेळेस आपल्या हातात पोलीस भरती देखील गेलेली आहे, आपल्या हातात आता वनरक्षक भरती काही जरी केलं तरी आपल्या हातात यायलाच पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुला ही बाळांनो बॅच घ्यायची. ही बॅच घेण्यासाठी तुला IITS अकॅडमी सरळ सेवाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. आणि तो ॲप बाळांनो कुठं भेटणार आहे, तुला प्ले स्टोरवर जायचं आहे, तो ॲप त्या ठिकाणी परचेस करायचा आहे. चालेल, जय हिंद. अडचणी असतील तुला काय याच्यामध्ये तर माझ्या नंबरला तुला कॉल करायचा, ओके चालेल, ठीक आहे, जय हिंद.